आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला अचानकच म्हणजे भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला, त्यांचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त केले, तिकडचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण अचानक ट्रम्प यांनी अशी पोस्ट टाकली की या दोन देशांमध्ये आता सीजफायर झालेलं आहे, युद्धबंदी झालेली आहे. आणि नंतर आपण पाहिलं ट्रम्प सातत्याने हे सांगत असायचे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदी ही आपल्यामुळेच झाली, आपणच ही युद्धबंदी करवली, हे ते नेहमीच सांगत राहायचे. त्याचबरोबर भारताची म्हणा किंवा एकूणच त्या युद्धामध्ये किती विमानं पडली याचा सातत्याने उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये यायचा. आणि रोज नवनवीन आकडे जे आहेत तेच सांगायचे. कधी 5 विमानं पडली होती, कधी 6 विमानं पडली, कधी 7 विमानं पडली. आणि या प्रत्येक वेळेला जेवढे ट्रम्प मोदींना डिवचण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे थेट ते नाव घेत नव्हते, पण डिवचण्याचा प्रयत्न होता भारताला की बघा ह्या युद्धामध्ये आपण कसं सीजफायर किंवा युद्धबंदी करवली, युद्धविराम जो आहे तो आपल्यामुळेच झाला, आपणच या दोन देशांना एकमेकासमोर बसवलं आणि युद्ध बंद करा असं सांगितलं. असं सांगण्यासाठी ट्रम्प हे उतावळे होते, कारण त्यांना नोबेल पारितोषिक जिंकायचं होतं.